हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्व गुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही दोलतई अज्ञातवास आशिले पांडवांक सोदूच्या दुर्योधनान मस्त प्रयत्न केलेले गेला रे. गूढचारांक पेटोवन तांणी खंयस म्हूण सोदूचें म्हूण म्हणटन द्रोणान भीष्मान कृपाचार्यान सकळी संमती दिवचे. सुशर्मान त्या वेळार तांगेल्या सांगचे आस आमी युद्ध करुया वचून. एक बदी दुखून तुम्ही सुरव्या एक दीस फुडें हांव वता हेरसा तुम्ही येवन आनीक बदी दुखून आक्रमण करे तागेले गोसंपत पुरय आमी घेवन येवया. ही ताका म्हूण म्हळें ताका किचकाले किचक ना ताका रक्षण करूक सकाळी म्हणटना जैत म्हूण सांगून सुशर्मान सांगीन म्हणके तरी गर्त कौरव पुरे मत्स्य देशा वताची आनी गैक पुराय धरतात तांणी कळवे. हांगा ताका एದುರಿಸುचक विराट युद्धाक सन्नद्ध जाता. चारी पांडव कोण बृहन्नळे एकली सोण बरलेले चारी पांडव कोण कोण भीमू युधिष्ठिरू नकुलू सहदेवू युद्धा वताची. युद्धा वचून थंय मत्स्यराया कनी त्रिगर्ता रायू सुशर्माक युद्ध जाता जाल्यार सुशर्म सुरवेक विराटा धरल्या रे. सुशर्मा लोटू भीमू युद्ध कोरनो विराट रायाक सुशर्माले दुखून सोडवान हाण सुशर्माक बंधना घालता आनी धर्मरायाले हाण सोडता. धर्मरायू सुशर्माक बंध विमोचन करी म्हूण म्हणटा. हांगात विराट रायू कसं करता म्हूण म्हणल्यार हांगेल निमती पांडव म्हूण ताका गोतना कळवे. हांगेल निमती जय जल्ला म्हूण सांगून भारी संतोष पावता. हांगा युधिष्ठिरान भीमाले सांगला न्हू ताका सोडी म्हणून आनी तदन भीमान एक सुशर्माक कंडिशन घालचे आसा कसलें म्हण तूं आनी मुखासून खंयचे देशा वस खंयचे रायाल सभे वस खंयचे चंग चंग कामा वस तूं कोण म्हूण तुगेलो कोणी परिचय निमगेला रे. हांव विराट रायल दास म्हूण सांगता म्हूण तदन युधिष्ठीर सांगता ना नाका तशें प्रे करचें नाका मी सोड ताका म्हूण. ताका लज्जी जाला धोर न्हू सोडली न्हय तो कसो करता जाल्यार युधिष्ठिरा तो मर्याद दिता आनी ताका अभिवादन करून तागेले सांगून वतयो. आतां सुशर्माक बंधना दुखून सोडला जाल्यार ते दुसची रात्रीक पांडव युद्धभुमीन राबताक कळवे. विराट राया भारी संतोशू तो कसो करता एक राशी स्वर्ण नाण्य म्हळ्यार भांगराचे कॉयन्स कळवे ताका तांकां 4 जणांक ताका पांडव म्हूण गोतना ताणें तागेले कामाचें म्हूण लेखला तशी कामाच्यांक एक पारितोशक दिवचें आसना तांणी युद्ध न्ही केल्लें म्हूण सांगून भारी संतोशारी तो जाय जाल्लेलें पारितोशक दिवन भांगरा नाणय दिता आनी भारी संतोशारी सांगता की तुमगेले निमते आज मिगेल देश वरले मिगेल मर्याद वरली मिगेल गोसंपत वरले तेच्यावन आज दुखून मिगेला कसं सकडस त्या पुरे तुमगेले म्हूण लेक्याची तुमकां खंयची रिती मिगेल्या रमणीन तूं सुखार आसूं येत म्हूण दिसता त्या रितीर तुमगेले इच्छे प्रकार तुमी आसूं येत. खंयचे शत्रूंक पराभव करचे तसले सामर्थ्य तुमकां आसा म्हूण म्हाका आजी कळलेलें आनी तुमी मिगेल कामाचें जावन राबच्या ना कळवे. तुमकां सेवक पुरे दिता वज्र वैडूर्य ऐश्वर्य राबू घर सकट दिता तुमी संतोशार राबू येत वापस तुमी मिगेल कामाचें न्ही जावन राबू का म्हूण ना म्हूण सांगता. तुमगेले नितीन आज हांव वापस मिगेल देशा आयलो म्हूण सांगून सांगता
कडेरी त्यांनी 4 जणी ओटू नमस्कार करण्याची कळूनच नव्हे विंगड विंगड नमस्कार करताच काही आणि सांगताच काही तू सांगेल उतरानाच आमकां संतोष जाला कळव्या तू आमकां कितले गौरव दिल्ले कितले दुड्डू दिल्ले राब्बू कसो दिल्ले कितले सुविधा दिल्ले हे आमकां मुख्य न्ही तू शत्रूल बंधना दुखून भायर येयल पळय तेंच आमकां मस्त संतोष जाला कळव्या आनी कसले दिवका म्हणना तुवें सेराया भारी संतोष केलो काही तो युधिष्ठिरा सांगता काही हे युधिष्ठिरा यो यो वचा आमी देशाक आजी दुखून तूं काम राय करता तुवें इतले लायक युद्ध करता म्हणून म्हाका गोतू ना आशिल्लें आनी मुखार सावन मत्स्य देशा प्रजेंक तुची रक्षण करी कळ्ळें तुका दिवच्या जायना म्हणून म्हणल्यार वस्तू ना कितकी मेगेला कसं नाही प्रपंचान तुची तुका दिना म्हणचे सांगतले कोणेय नांची तुका दिनान शिरापचे तसले वस्तू ना की म्हूण म्हाका दिसता एकच वेळे कसले तूं मिगेल्या की निमगेलेलें म्हाका तें दुर्लभची हांडीच्या मिजान साध्य ना जाल्यार कशी पुणी हांव तें संपादन करून तुका हांड दिता कसं जय सांग मिगेल राज्य कोश संपत्त पुरय तुक्काची आनी कसं जय सांग तू म्हूण सांगता रस आनी सांगता हे ब्राह्मणा ताणें कंक तो बट्टू जावन येयला न्हू ब्राह्मण जावन कंक बट्टू म्हणून लेखला ताणें हे ब्राह्मणा तूं केल्लो उपकार हांव केन्नाय विसरूंक साध्य ना ही ताका म्हळ्यार तुमी पुरय तुवें हें मिगेले अश्वशालेचे गोशालेचे अध्यक्षांनी आनी मिगेल रानप्यान तुमी 4 जणांन सम्मासम युद्ध केलेलें देखून आज हांव मिगेल देशा वापस येयला मिगेल बायल चेडवाल तोंड पळयला कळ्ळें म्हाका केन्ना सुशर्मान बंधना घाल्लेलें पळय तेन्ना हांव सर्व आशी सोडलेली जोर भिल्ललो आतां हांव शत्रुबंधना दुखून तुमगेल न्हू मुक्त जालो तुमगेल निमित्त न्हू म्हणटना युधिष्ठीर सांगता की हे विराटराया तूं आमकां मस्त वगळसिलें खातीर तुका आमी अभिनंदन करताची कळ्ळें जाल्यार आमकां वगळ सुका म्हणना तुगेले अधीनश्रीच आमी तूं आमकां आश्रय दिलेले म्हणटना आमी तुगेले खातीर खंयची कामाय कोरका कळ्ळें तितली तूं अर्हची त्या विशयांत तुगेल सेवा तुगेले दासानुदास जावन आमी खंयच्या वेळाकय तुगेले सेवा करूं इत्या म्हळ्यार तूं आमकां आश्रय दिला तशें जावन आतां आमकां कसलें दिवचें नाका आमी हेक्क सांगचें तुका केन्नाय तूं सुखार सुखा म्हूण सांगून आतां तुगेले दूतांक पेटय नगराक कितले जना भंय जाला कितें आमगेले विराटराया कसं जाल्ली की युद्धाच्या मुखाला कितले की वर्सां नातील युद्ध आतां जाला म्हूण तांकां पुरे संतोश जावो तूं विजय पावन येयला म्हूण तांकां कळ्ळो म्हणटना तो पेटयता तागेले दूतांक पुरे तागेले सेवकांक बग्गी वचून राजधानींत आमी विजय जावन येता रसच म्हूण सांगका सगळे राजधानी अलंकार कोरका म्हूण सांगका कळ्ळें मेरवणी कनी सिद्धती करका वाजप बँड आनेक दुसरे का पुरे हाडोका म्हूण सांगका म्हणून कळ्ळें पेटयतो राजभट चमकल्यांची फाल्ली जतन पावलीची म्हळ्यार रात्री हान्नी पुरे युद्ध शिबिरांत राबिल्लो न्हू फाल्ली जतना वचून पावन थंय पुरे सांगलें हांगा थंय कसो जाल्ला म्हूण म्हळ्यार विराटरायान त्रिगर्ताले युद्ध करूंक भायर चमकलो न्हू तो सुरवेकाची त्रिगर्तरायान आनी दुर्योधनान एक आलोचना करून घेतिली हाणें युद्धा म्हणून तांगेल्या वतना हांच्यान आनेक बदी दुखून दुर्योधनान तागेले सैन्य घेवन आक्रमण करचें कडेरी दुर्योधनय तशीची व्हड सैन्य घेवन येयला विराटरायाले उत्तर भागांत राजधानीचे उत्तरा भागा आसचे गोसंपत आक्रमण केलें की ताणें मस्त भीष्म येयला द्रोणू कर्णू कृपू अश्वत्थामू शकुनी दुःशासनू पुरे तागेले भावंड सकडी पुरे महायोध आनी पुरे दुर्योधना लुटायल्यांच्या तिरत महारथ म्हूण येत तांणी कसं केलें विराटरायाल गोपालकांक पुरे धांवडायले पळय थंय गोपालक जावन आशिल्लो तोवय आतां विराटरायाल सैन्या वटू चमकलो न्हय म्हणटना आतां पुरे जना धांवडान तागेले थंयकय 60,000 गाय आशिल्ली खंय पुरे हांनी स्वादिना घेतले गोपालकान थंय वरलेल गोपालकान मस्त प्रतिभटन केलां जाल्यार केदो व्हड सैन्य घेवन येयल्यांचे हांगा कितले गोपालक आसतलीची तांकां जायनी गोपालक पुरे सादारण मेल्लीच म्हणून येत कळ्ळें कडेरी गोपाध्यक्ष राजधानीक चमकलकय आनी थंय उत्तरकुमार ताका भुमिंजय म्हणून जावन नांव आमी पळय उत्तरकुमाराल पौरुषव्यांनी म्हणटा पळय उत्तरकुमार विराटरायालो आनेक पूत कळ्ळें ताका सांगता की आनी कसं सकट जाल्ला म्हूण म्हणटा रसकय म्हणली की कौरव सैन्य आयला आमगेले गोसंपत पुरे वेल्ला तशें आतां तुगेलो आनू थंय युद्धा चमकला म्हणटना हांगा युद्ध करूं तूं एकलो वचूचो
उठा युद्धाक सन्नद्ध जावन यो आनीक आलोचनांनी करून बशाना आनीक कसं म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ अजाग्रत केल्ले ಸ್ವಲ್ಪ विळंब केल्ले म्हळ्यार आमगेला पारा गो संपत्तू तांगेल वश जल्लाची तांणी थंय वचून गेले नंतर आमकां तांगेले देशा वचून युद्ध करची तितली शक्ती आमकां ना तांणी वचूका जाल्यार तांकां आमी युद्ध करून सलवाका आनी मत्स्य राजू ना न्हय म्हणटना आतां तूंच न्हय हांगा युवराजू जावन आस तुवें न्हय ह्या परे रक्षण कोरता म्हणून सकडी सांगतरस कळ्ळें आनी केन्नाय तुगेला ನಾನು सांगूस मिगेल पुतू पराक्रमांतू मिगेल आवरीची भारी शोरू आमगेल वंशा गौरव रक्षण करची सामर्थ्य ताका धनुर युद्धांतू धनुर विद्येंतू भारी परिणीत जाला अशी तशी म्हूण सकड सांगिला आम आयकला कळ्ळें तेच न्हू ताणें सांगिल विशय फटी म्हूण हांव लेखना राजकुमारा उठा युद्धाक सन्नद्ध जा कौरव सैन्य सगळे नाश कोरका आनी तांकां सलवा न्हू आमगेल गय्यू घेवन आमी येवया म्हूण सांगून आनी सांगतो कोण गोपालकू बरलो जाल्यार राजकुमार खंयच घुसवे अंतपुरांतू स्त्री आल्यास कळ्ळें सुतूची बरी स्त्री राबल्यान न्हय उत्तर कुमाराक तांगेले एदराक म्हाका भयण जाता म्हूण सांगू जातवे तो कसो सांगता की ह्यो वे हांव बीन भिना बा हांव म्हळ्यार कसो जगदेक वीर हांव अन्नान सांगील बद्दची मेगेल्ले आमगेले देशाची गायक वेल्लावा ते कबरवानी हांव सोडता म्हणलेक लावे आत्ताच्या धनुर्धार जावन वत पळाव जाल्यार हांव वत आशिल्लो एक न्यूनतस कसले म्हळ्यार म्हाका रथस पुरेस एक सारथी ना न्हय एकू भारी चतुर सारथी जावका इताक म्हण आतां हांगा हांव मांद्रेकलो जगदेक वीर पुराय जन अन्ना लोटता युद्धा म्हूण चमकल्याची म्हणटना म्हाका एक सारथ्य एक लायक मनीस मेळना नातला रे हांव कशी युद्ध करचें तेच्या न्हू लायक एक समर्थ जावन आशिल्ले सारथीक सोदून काडी तशें जाल्यार हांव युद्धा वता म्हूण आनी म्हणटकय फुडें म्हाका एकलो सारथ नाशिल्लो भारी लायक सारथ आशिल्लो हांव एक पण त्या सारथील वटू युद्ध करूं चमकलो कसो युद्ध म्हूण लेखला 28 रात्री म्हणाल कई आनी ಸ್ವಲ್ಪ आलोचन केली कशें करून ना 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 28 न्ही 30 दीस पर्यंत हांव सकाळ रात्री पळयना नशें कसो गोर युद्ध केलें गोसवे कडेरी त्या युद्धा हांव गेलवलो जाल्यार मिगेले सारथी मेल्लो न्हय त्याच्या युद्धांतू ताजे नंतर म्हाका एक समची सारथ्याक कोणेय मेळ्ळी म्हणली नंतर हांव मागीर युद्धाकय वच्चें आजी हांव युद्ध करूं येता तूं सांगिल वरी जाल्यार म्हाका सारथ्याक कोण मेळटा अश्वविद्या परिणीत जावका कळ्ळें वग्गी सोदी इत्याक म्हळ्यार म्हाका वग्गी युद्धा वचूका आमगेले गायक तांणी वश करून घेतला म्हणल्यार म्हाका न्हीद पडता म्हूण लेखलावे आरामेर बसता म्हूण लेखलावे एक सारथीक वग्गी सोदी सारथी मेळ्ळो म्हळ्यार आतांच्या रथ ध्वज घालूं अच्छेच्या हांव युद्धाक म्हणून सांगतरस आनी बार बार उलयत कई कसल म्हूण लेखला अश्वांगेल वटू युद्ध करूं कळ्ळें हस्ती सैन्यामध्ये रिगून युद्ध करूं रथ सैन्य हांव घड भितर पुड्डी करता पदाती सैन्य मेगेले तर राबयना म्हणटना त्या शत्रू सैन्य म्हाका पळयलें कुडलें भिवन धांवनाचें म्हूण लेखलावे फकत तांणी धांवनीची हांव वचून युद्ध करचेची तांणी मेगेले तर कस्सल बारी कीळ मट्टार आसात तांकां मेगेले इतलें लायकून युद्ध करूं जाल्यार म्हाका काय युद्ध व्हड काम न्ही जाल्यार कसो करचें सारथी ना न्हय म्हूण कडेरी तुका सारथी दिवया म्हणलें कुडलें वपासय बाई म्हणजे पुरो हांव कोण पळयतना वपास हाणें कोच्च्याच्या सूर केलें हांव कितलो पराक्रमी म्हणून ते दुर्बल जावन आसूचें ते कौरवांक गोतसवे ना न्हय हांव भार नांव पावलेंच कय तांणी दुर्योधनू तांगेलो वटू तो शांतनू भीष्म येयला खंय न्हय कोणकी एकलो सुतपुत्र कय तो कर्णू ताका एक राज्य दिला खंय दुर्योधनान भारी बलशाली म्हूण सांगून तो कर्णू तो कृपू तो द्रोणू तागेलो पुत अश्वत्थामू आनी पळय मेगेल्या जरा कस्सले हांव एकलो तांकां तितली जनाक एका पंत युद्ध करून सलवायता म्हाका पळयतना तांतू ಸ್ವಲ್ಪ जन धांवू पुरोच मागीर एक 4 जन मोरून युद्ध केल्यार म्हाका कसलें भंय ना कळ्ळें एक क्षण पूर म्हाका पराजय करच्याक आमगेले गायक घेवन येता पुरे उलयत ना म्हाका सांगचे जाल्यार कसं करचें म्हाका एक सारथी ना जाल्लो न्हय
मेग्गेल तसल महावीरान युद्धा बत्ता म्हणटानी एक सारत्याक जन मेळणी म्हूण म्हणल्यार कशी म्हणून म्हणटरस कळवा कडेरी सांगता काही मेग्गेले युद्ध पळिल्ल्यार तांकां कोणाला हुडकस तोचवे अर्जुनाला हुडकस जेवचे आस किम्ना पार्थो अर्जुन साक्षात यमस्पान यमः अस्मान प्रभादते आता त्यांनी सांगका हांव युद्ध करता यो अर्जुन येयला आमगेले तर राबून युद्ध करूच्याक ह्या म्हणटा युद्ध करतरस विराट राय अर्जुन कशें येयलो म्हणून सांगून लेखू कथांनी तशाव युद्ध करता जाल्यार कसं करचें म्हाका इतली युद्धांत चाकचक्य तेशिरो इतली प्रभावशाली हांव जाल्यार म्हाका एक सारथ्या कोणेय मेळ्ळी न्हय म्हणटना खंय असो उत्तर कुमारो अंतपुरांत थंय कोण आस अर्जुन आस तो ಸ್ವಲ್ಪ वेळ आलोचन करता अर्जुन आनी थंय पांचाली कोण सैरंद्री जावन आस न्हय तिगेला वचून सांगता की हळूची गुसगुसू पिसपुसिवची कोणाकय कळना अशें सांगता की हे कृष्णे हें उत्तर कुमारू युद्धाक एक सारथ ना म्हणून भारी चडपड येत न्हय ताका हांव सांगला म्हूण सांग युद्धाक बृहन्नळे तुका समर्थ सारथी म्हणून सांग अयं वै पांडवस्य आसीत् सारथिः समतो दृढः महायुद्धेषु संसिद्ध सते यंता भविष्यति उत्तर कुमारा तुगेले अरमनेंत आत्ता तुगेले अरमनेंत तुल ಚೆಲ್ಲಿಯಾಂಕ ಚೆಲ್ಲೆ ಚಿರುಡುವಾಂಕ नृत्य गायन पुरे शिकयत पळती बृहन्नळा ती म्हाका भारी लायक गोतस पुढे अर्जुनाक सारथ्य कोर नाशिल्ली ती कितले की व्हडोड युद्धांत अर्जुनाल सारथ्य कोरनो अर्जुनाक युद्धांत विजय मेळचे तशें केला आज तुगेल सारथ जेवच्या तिका सांग बृहन्नळेक तिका तूं सांगला तिणी ऊका न्हय म्हूण कडेरी तशी सांग म्हूण सांगता द्रौपदी लागी द्रौपदी वचून तशी सांगता पौरुषो कोचोय तरच न्हय वयसून उत्तर कुमाराल सुतूची मस्त अंतपुरा स्त्री राबल्यान तांगेले मध्य वचून राबली गेले कोच्च्याच्या कसले अड्डी आतंक ना सांगेले सांगता अर्जुनाक समाज समधनुर्ध राव म्हणून सांगता रस कडे येर म्हणटा कसं करचें म्हाका सारथ ना न्हय पुरे स्त्रियांक एक उसको आख्खी एक सारथ्याक कोणाय जेव करून दिवका न्हय कोणा दिवचें म्हूण सांगून अंतपुरा स्त्रियो तांकां कसं गुत्तस तांगेलीत बदवचे आमगेले उत्तर कुमाराक आमगेले राजकुमाराक एक सारथी मेळ्ळे जाल्यार कितले लायक युद्ध करून येता तशें की तशें न्ही म्हणटा आमकां कसो गोत्तू सारथी खंय मेळटा कसलो म्हणून तांणी नुतची तांगेलीतल्या उलयताची कळ्ळें जाल्यार हांगा हिक्क पळयलो कोणाक द्रौपदी उतराक हांव अर्जुना समान तोंडान मान सांगत्यो कार्यान कसली करना आनी उलयले अर्जुना समान म्हणटा हिक्को पळयलो काय सीधा वचून उत्तर कुमारा लागीं राबून हळू म्हणील की यो असत बृहद वारणाभो युवा प्रियदर्शन बृहन्नलेति विख्यात भारतस्य आसीत् सारथी पळय राजकुमारा तूं सारथी जाय म्हणटा न्हय म्हाका ಸ್ವಲ್ಪ ಹುಡುಗ आसलो फुडलो कसले म्हळ्यार तुगेले अरमनेंत आतां बृहन्नळा म्हूण एकली स्त्री येवन मेळ्ळ्या न्हय अंतपुरांत तुगेले चलये चेडवां पुरय हांगा तुमगेले घराचे राजकुमारियांक पुरय विद्या शिकयता रस पळती गायन नर्तन पुरय ती अर्जुनाल सारथी निजावन कळवे निजावन नपुंसकू तो पुरुष इनी स्त्री इनी जाल्यार पुरुष अंश चड आसता गेलांत तशें जावन स्त्रिय अंशा निमती नाट्य नर्तन करून दाखयल्यार पुरुष अंशान दृष्टपुष्ट जावन पुराय नमनेचे धनुर्विद्य ताका गोतस कळवे पुढे हांव द्रौपदील कामात जेवनाशिल्लें पळय तेन्ना हांव पळयलां अर्जुनाक हाणें सारथ्य करून मस्त युद्धांत अर्जुनाक गेलवायले एक पंता अर्जुनान खांडव दहन करतना हें बृहन्नळेनाची अर्जुनाले रथाक सारथ्य केलेलें तशें जावन सगळे खांडव प्रस्थ दहन करच्या जाल्ले अग्नीक अर्जुनान त्या खांडव प्रस्थ सगळेची सर्व जिवादींक ताणें कितले जन खांडव प्रस्थ रक्षण करूं आयल्यांची देवेंद्रूचे पावस घेवन आयला जाल्यार अर्जुनान देवेंद्राक ते सगळे पावसाक अड्डी जेवची तशी तागेले बाणानच एक माड करून देवेंद्राक सलवयला ताणें तशी तुका मनांत दिसच्या पुरो
वा करतलोय सारथ्य म्हणून जलारे हांव तागेलें सारथ्य पळयलें देखून हांव सांगचें तुका म्हणटना उत्तर कुमार सांगता हे सैरंद्री ब्रहण ಹೇಳುತ್ತ तो तितली शूरवे तू बिनी तशी लेक्लावेत नपुंसक नव्हतो निजावनु अर्जुनाकय सारथ्य करला तितली सामर्थ्यक तक्क आशिल्ली म्हूण जाल्यार तो नपुंसक जाल्लो कशी तेच जावन सोडी हांव ते नपुंसकाले उलयना म्हाका नज नपुंसकनी म्हळ्यार तागेल्या वचून मिगेल रथा सारथ्य करतवे म्हूण हांव निमगिना कळ्ळें म्हणटना ती सांगता की तुका कसो लेक तुका सांग म्हणून हांवें तूं ब्रह्मणळेक आपोवन म्हाका सारथ्य करी म्हूण सांगूं ना तुगेली भयणच न्हय उतारा तिका पेटय तिणी सांगल्यार जाता कशी तिगे तागे लागीं नर्तन ब्रह्मणळे लागीं नर्तन शिकतर असती तीण वचून सांगल्यार जाता कडेन उतरे निमगीत खंय तो उतरे तूं वचून ब्रह्मणळे आपोवन हाडतवे म्हूण जायत म्हूण म्हणिल की उतरे आनी तो नर्तना शालेन तो आशिल्लो नाट्य शालेन तो कोण अर्जुन थंय वता ती ब्रह्मणळे लागीं उतारा उतरे बारी संतोषारी ती कुशीरी लुटुपुटू धांवतर ती ब्रह्मणळे सांगता म्हणून इत्याक म्हळ्यार उत्तरेक उत्तर कुमाराल विशयंत बारी प्रीती कळ्ळें मिगेल अण्णा म्हणून तशेंच तिका विद्ये शिकयत न्हू ब्रह्मणळे तिगेल विशयांत बारी गौरव कळ्ळें तिका अण्णान सांगिल्लें आयकूनच मिगेल अण्णा युद्धा भायर सरलो न्हय येद्दोळताय तिका वतस ताणें युद्ध करता केल्ला पुरे बट्टी मारचें म्हूण तिच्या कान आशिल्लें तितलें काळ युद्ध जायनातलें हाण 30 दीस कोणाल वटू युद्ध करचें तशी आतीक दिसता असो मिगेल अण्णा आज अन्नाल न्ही वटू वचून युद्ध कोरका म्हूण दिसलें न्हय तेंचे कोड म्हूण धांवता ती धांवन थंय वतना बारी चंदिकी ती उतरा नर्तनागारा वतना थंय ब्रह्मणळे आस न्हय ब्रह्मणळ्याला वचून ती सांगता न्ही जावन उत्तरा आस पळय भारी चंदी स्त्री ती तिका पळयल्या कोणाकय वापसय पळोवया म्हूण म्हणची तितली चंदी कळ्ळें ती वचून अर्जुनाक अभिनंदन करतके आनी सांगतके अर्जुन निमगीतकय तीन भांगर मस्त घालची नव्हे तशी तिका हेमा मालिनी म्हूण आपोच कय ताणें केन्नाय गळ्या बर भांगर राजकुमारी नव्हे कडेन तिगेल्या सांगतकय तूं कसो लेका हांगा येयलें आतां काय नर्तना शालेंनी नर्तना पुरे जाल्लेलें न्हय आयचे दिसाचें शिकून वापस कसो आयली तूं आनी एकली कसो आयली हांव विराट रायल तोंड पळयलें रे कशी गडबिडी रेगल्या बरी दिसता म्हाका केल्लो उसकड ताका विशेष कार्य करून दाखयता कोण हांव बरच्या ना खातीर ऑर्डर रकडा मोठो गडबिडी पुरे हाडटा कळ्ळें मात्र न्ही कडेरी म्हाका मेगेल म्हणटा हांव कसो गौरव घेवका पळय त्या गौरव घेवचे संचार कार्य हांव करता अन्य कसं म्हळ्यार पाकशालेन तूं गोसंपकड कोरका पळय हाव कोरन कौरव योध आयले जाता आनी सांगता म्हाका गोपालकांक मारचे मल्ल युद्ध करचे असल पुरे आसक्ती आस तुका उबगणी मेळ्ळा रे पळोवका म्हूण जाल्यार सांग हांव ते पुरे खंयची पळ हस्ती जय जाल्यार हाडे आपळे सलवान म्हणून आमगेले पुरे घेवन येवका आमकां मागीर मेळिना पळय युधिष्ठिर भिवनुका मिगेल कोणी मल्ल युद्ध करूं कोणीना हांग उत्तर कुमार मारना तागेल वैरी राज्य भीम म्हूण विराट आमकां पूर्व कोण जावन नाशिल्लो म्हणले युधिष्ठिराला आसतना पाकशाले हांवें पळोवन घेवशिल्लें केलो पण युधिष्ठिराला संतोश व्हडली जट्टी काळग करता आशिल्लो अशें पुरे सांगता म्हाका म्हणल्यार तेंचे दितात उत्तर कुमार कोण म्हणटा कळना नाशी हांव एक वर्स जाग्रतेर काडल्यार गेल न्हय म्हण आलोचन करून अर्जुनाले निमगीता कितें गोश्टी अर्जुना तुका पळयतना तूं श्रेष्ठ धनुर्धर दिसता म्हण कळटा तूं म्हणटना तूं आतां विराट रायाले काम करता म्हण म्हणटना सांगता की अर्जुन कसो म्हळ्यार अर्जुन कसं म्हणटा कसं म्हळ्यार उलयना इंद्राक पराजय करची तसले उत्तर कुमाराले वचून आशिल्लो अर्जुन न्हय दूर अर्जुन उत्तर कुमारांनी हे उत्तर आसताना आनी ब्रह्मण दूर दुखून येवचे पडून उत्तर कुमार बारी उत्साहान कळ्ळें
अर्जुना कसं करचे तू आता अर्जुना भीमाका कसं जेवण गोरजमुळे असतानाची मुस्कशील अर्जुनानं खांडव भीमान कसं दहन की एक वरच्या चांगलं तगेल अग्निक पराक्रम सहाय केलेलं काही दक्कन नमय दक्कई आणि नाशरा बुतात अखंड जला रे भूमंडल तुगेल युधिष्ठिराला सारथ्यंत असताना गेलवल तो म्हणून अस्ती सैरंद्रीन पळगई चांगला माका शीतल जाम नशील आजी तशी लशील अर्जुना कसं कशी कीर्त सारथी गेलं केला आता आपल्या तशी तू अर्जुना माकाही कसं सारथी करचे कोर काही त्यामुळे अर्जुन अर्जुना कसल काम लितलोची करीत तक्के समाज काम समयोध दिवची म्हणत हांगा की म्हणतर अर्जुनाला एक मुष्टी चढ इत्या कर म्हणत म्हण म्हणा रे तशावन हिममानी व मिगेल शैलानाम रताचे समुद्र घोड्याक हसरितामिव पर्वतांतु तू हिमवंतु श्रेष्ठ धावंडा पर्वत म्हणताची रताळी समुद्रापुरे बैसून सारथी उदका जाऊन कित्याक जलाशयापुरे म्हणल्यारी समुद्राची आमते भारी रायो भारी म्हण भारी म्हणताची नाव पाविले देवतिंक महायोध इंद्रू म्हणून श्रेष्ठ आमगेतील म्हणताची कौरवांक तशी एक क्षण भितर अष्टवसुलंतु सलवान आमगेले अग्निदेवालयतलो श्रेष्ठ कोणी ना म्हणताची गो संपत्ती घेऊन येऊ का मृगणामी म्हणल्याकला मृगांतो तू सिंहोची सरती श्रेष्ठ करतोय म्हणताची मका गरुड हा पततामिव पतत म्हण तदंत म्हणा रे ती संख्या रक्केशिले पक्षिंतो मग गरुड सारथ्य खुर्च्या सर्वश्रेष्ठ म्हणून कसले म्हणताचे जात म्हणताना म्हणल्याकला युद्ध आव कोरचक पद्य म्हण अर्जुन म्हणल्या म्हणता सर्वश्रेष्ठ वाद्य म्हणून वाज्य म्हणाले म्हणल्या पुरजन वाजिता ಒತ್ತು नर्तन कर ವಿರಾಟ್ म्हणल्या ನಗರ करता ಯೋಕಸ್ಸ ಕರ್ತಲೋಣ ತಗೆಲ್ ನಿಜಾವನು ತಗೆಲೆ सारथ्य ಪರಿಚಯ खुर्ची ಕೊಣಕೈ कशी ಮೆಣ್ಣನ म्हणून माका शिकशी गोत ना रक्तलतो कडे म्हणताना अर्जुन समाधान करके अण्णा तू तो कसले सांगते काही हुसको उत्तर करू नका कुमार आवेक तू गायन करी कोणेतने नर्तन करी कसले करी इंद्रान ज्याला माका आत्ता ते तुक वर मिगल रता गता म्हण सारथ्य म्हणला करी त्या वरा प्रकार आम नपुंसक आता शिकत ती कळवे म्हणते काही ब्रह्मणा कसले जेव्हा तू राज सांगील राय म्हणके राजकुमार तू गेले आज मला आता आव राज्यात श्रेष्ठ धनुर्धर त्या रायनातले तूच राज्यभार करतर धनुष दोरणास आता माका आता बटा अंगुली अश्व नियंत्रण करू गोतूस गोतच कडस की ना ना तू की कसले स्कोर करू सारथी नका करू आम गोतच की नपुंसक ना की जावने कसले स्त्री उलट वेश जाई ना घालून चमकलो अनपत्ती म्हणजे रे वेळ न अंगल निघाल युद्धा घेतात वचुका वचू का नव्हे आता बट्टाक्यात म्हणून नाही सांगू मेहंदी कसं कलर करता निघालतात ना जायत त्या बाई माही सरता निघतात तू कसले उतरे हुसकू करू नका कवचनी पुरे आव हंडीत कान के कुंडल सारथीने हाताक कवच कंकण घाल का नव्हे मत्याक काय केस गोत ना सोण हातल्यावर बरी मागचं फुल करून घालू अशी घातली परे कवच कशी नपुंसकाले घालची म्हणून मग वेश काय करता गोत कळवे नशी आणि कडे रे पोळ जण ब्रहन्नळा म्हणून हातलीच मी के गेले नाम कडे म्हणून रे सांगू नाम उत्तर कुमारो रायाला सांगता अन्य कसं म्हणाल म्हणतं काही म्हणलं कसं माका नर्तन सारथी रे गोतस तू तू गेलं अर्जुना सारथ्य अंतपुरा केला म्हणून आम्ही स्त्रियांका एक तू नर्तन कापयला शिकेता पैशीशी तू अनेक केक अनेक कवच घालू विंगड का गोत विंगड ना गंज राबा ठाणे बगान सोडतो सांगता तुका म्हणून सांगू म्हणून कवच घाल विराट राया ठेवलं संतृप्त आणि करता आणि ताणे एक संतोष कवच नसता घालून जैतव्या घेतले काही तू कसले जागेले घेऊ नका ध्वज कळव्या सिंहाचे ध्वज रायाले तर रतावैरी परिवाराक बांधून रायाक ब्रह्मणळेक रायाले सारथी स्थानात दारल्यांक बसवले कोणे तागे आणि लोटसूचे मंत्री के हातांतो इत्यादिक त्या मान्य अंतपुराचे गोड्या स्त्रियांक बांधिलेलं लगाम समीत म्हणता आम पळ्या दार एक त्या परे पुरुषश्च दिले पुरो म्हणून आणि संशय या नशी हा आपली उत्तम लर्जल उत्तम नमे धनुसु केद्दोळ भारी तू चंदू कैशिलो जाऊन उत्तर कसल कुमार जाऊन चंदू शिलो म्हणा तू चंदू कसं काही करतशील म्हणून राय त्याच्यामध्ये खंडित भारी तुमचं चंदू निमगेला बरी सुंदर माकाई निमगितात अंगुसी बाई त्यात सोन नाव चमकला सांगता आव रतावर सैरंध्री बैसून कामाचो सैरंध्री जना म्हणून मी गेल नाम उत्तर कुमारी आम म्हणारी ने उत्तरा आव आणि या निघाले परिचारिक पुरे द्रौपदी सखी जन द्रौपदी ब्रहन्नळे सैरंध्री म्हणलीच की जाऊन शिलो ब्रहन्नले म्हणता युधिष्ठिराला आनय रमणींक येथा वासांसी द्रौपदी काम रुचिराणीच्या परिचारक पांचालिकार्थम जाऊन चित्राणी शिलो म्हणून सूक्ष्माणीच्या सांगता म्हण मृदुनीच्या कळलं विजित्य संग्राम इतली पुरे गतान सांगता ना भीष्मद्रोण मुखान करून युधिष्ठिरायक म्हळरी धैर्य पळे मागीर नकुलो सहदेव तू द्रौपदी युद्धा तांगेले चमकले बी आता निमगिता सारथ्य युधिष्ठिरो करू चमकले तुम्ही पुरो कसल करताची जलरी म्हणून सांगून त्यावेळा त्यांनी कसं युद्धांत गेलून सांगताची खंडित येता म्हण तुम्ही म्हणून म्हणले गोतस आम्ही पैकी त्या दिसाक वेळाक मुळे आज सांगील आम्ही गेल्या सर्वे मस्त परमात्मालय गुरुंगेल बॉम्बे चरणारविंदा समर्पण सच्यांगा करता आम्ही खेळचे काही नमाच्या कळ त्या बॉम्बे अनसेंद्रिय अलंकाराक नामा प्रकृती हे भीष्म स्वभावात द्रोणू करोमी यद्य सकलम दुर्योधना नाही परस्मै ती त्यांनी पुरे नारायणायती चांगचांग वस्त्र समर्पयामी नेसून येतात ना श्री त्या हरी पुरे घेऊन येऊ का कृष्णार्पणमस्तु खाला त्याने नाहम नज करता हरिहि करता तांगेला निघाले नाहम लाबर करता घेऊन येऊ का हरिहि आम्ही करता गेलो बॉम्बे शिंगारू जाता कडे अर्जुन म्हळ्या ब्रहन्नाळा हस्तकೈ आणि घट्टी उल्लेख मेघ गंभीर ध्वनीनं म्हळ्यार गुडुगु मारतशी दिसका तसल उत्तर उल्लेख यद्युत्तर ओयम संग्रामे विजयशती महारथान आता हरिष्य वासांसी दिव्यानी चरण आव युद्धा गेलवचेची ये आव म्हण तो म्हणा ये उत्तर कुमारान युद्धा गेलवचेची मी गेल सारथ्यांतू गेल्वलो म्हणजे तुम्ही सांगेल पुरे आम्ही हांडिताची म्हण सांगून सीदा कसं करता त्या गोड्या फाटीक मारता आणि खरी कौरव सेन युद्ध करतं पळ्या खरी तू धावतरस पळताय धावंत म्हणा वत्तरस कंचे गोधन घेऊन थंय वत्ता कडेरी उत्तर कुमार रता वैर बैसून बारी युद्ध सन्नद्ध जाऊन चमकाला त्यांनी कसं करताची म्हण म्हणारी पुरे ब्राह्मण सकडी तांका एक शुभासंशने म्हळ्यार मग एक स्वस्ती वाचन म्हणतात त्या करताची जलवाय हांगा विराट रायाल पूतू ताकसले भयना सीधा बाय भयन नातल्यावरी म्हणारी एक नमने शिपार असे रे वर वर मिगेल रोत वगी वर म्हण ब्रहन्नळेक सांगचे ब्रहन्नळे त्या कौरवानं निलकला सुलभाई रामगेल गोधन घेऊन धाव येतं म्हणून
विराटरायान नातील वेळार युद्ध आयल्यांची म्हाका एदुरसूची कोणेय नांची म्हूण तांगेल म्हणा हांव नामे मिगेल विशय तांकां निकी गोतना कळवे वचा बग्गी वचा युद्ध कोरनु तांकां सल्वानु आमगेल गैक पुरे घेवनु अप्पास विराट नगर आले अरमने वचुक म्हाका अन्नांत येवक जाल्यार आ पुरे गो संपत्त घेवन वचुका देव जलतीतले बग्गी घोड धांवडाय 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 अर्जुन आसलो खंय आसून ते घोड्या वयरी घोड्याक पाट चप्परसून जोर जोर धांवता खंय बारी वार इशी वतरसाची वचून 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 तांगेले गोडो तांगेल रथ ये कुरू प्रमुखान आसूचे सैन्य म्हळ्यार कुरू सैन्याला घेवन पावले कडेरी कुरू सैन्य पळयतनच पळय हवाक ಸ್ವಲ್ಪ ಬೈಸೂರ್ಜಲ್ಲ ಬಿಜೋಡೋಚಿ वा ಹೇಳಿतो उत्तर कुमार कळवे आत्ता पळे कोणी कसले काम करू ना तोंडान मान कोचूच जे तू कसले उत्तर कुमार वे म्हणटा पळय तशी दुरून पळयतना ಸ್ವಲ್ಪ अर्द्यान तू गडगड येता रथ देशा भायर स्मशान आशिल्लें न्हय हान्नी पळय बन्नी रुका वयर पुरे तांगेले शस्त्र अस्त्र दवरले ते स्मशानाक लायली हांगा बन्नी रुकाले येतनाची दिसतरस हें सैन्य सुव्यवस्थीत जावन आसता म्हण आत्ता हें रथ सोलवाक न्हय हें सगळें सैन्य सोलवाक न्हय उत्तराक भंय जालें की रोमांचन कुशिरी जाता बय्यारी जाता आख्खा बय्यान रोमांचन जालें अर्दे डबा 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 मारतरस तोंडा दुखून हुम देवली हांगा दुखून हुम देवली हाताकय हुम येयली ते हुमेक धनुस हाता दुखून जरवलो फुडलें मागशी बैसून नाशिल्लो न्हय रथ राबून नाशिल्लो हळूची ब्रहन्नळे ब्रहन्नळे वचा आमी रथ गुंडाय अर्जुनाक उत्तर कसो म्हणून येदना कळ्ळा ताका आगेले पंचादीक आगेले कोच्यान घेवचे सकडे पळयतना गून हांसलो खंय तेदना उत्तर म्हळां की रथ राबय म्हाका जायना बाय हें सैन्य युद्ध करचें केदो व्हड समुद्रशी आस हांव ताना सैन्य घेवन येयल्या गड भितर चलयत म्हणलें केलें येदो व्हड सैन्य हाडटा म्हणून म्हाका कसो सपन पडला बाय म्हाका कितलें भंय जाला पळय म्हगेल्या आंगान तुला राम राम उठान रबला हांव युद्ध करना कळ्ळे वचा 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 म्हाका भंय जातरस आतां उडग आसलें म्हाका द्रोणू भीष्मू कृपू कर्ण आनी अश्वत्थामू हांकां सलवायतल जन कोणेय नांचे म्हूण गोतस म्हाका कळ्ळे भारी तेजस्वी खंय त्यांनी तांकां पळयलें कुडलें म्हाका आत्ताचेर राब्बील कडेन बोत चुकतकी मत्ती गुंतकी कसं की जातरस तूं रथ गुंडाय आमी वचा अर्जुनाक हांकां तो कितलो बिरादी वीर हाका तें सैन्य पळयल्यार भंयना कसयना उत्तर आलें उत्तर आयकतना ताका कोप येतरस ताका गोतस उत्तर कुमार सादारणाचे राजकुमार तो राजकुमार म्हणचे नाका तितलो बिजुडो म्हण ताका गोतस कळ्ळे जाल्यार उत्तरा गोतना न्हय ब्रहन्नळे रुपार आसूचो साक्षात अर्जुन म्हूण सांगून अर्जुनाल सारथी यो म्हूण म्हणलेल्या विशयान तूं द्रौपदीन म्हळ्यार सैरंद्रीन सांगला म्हूण नमगला शिवाय वाचे अर्जुन म्हणून आलोचना करचे काही ऊह करची शक्ती ना ताका कळ्ळे तशच्यान वो सांगतरस आतां युद्धांत चमकल म्हूण जाल्यार एक क्षण भितर तांणी म्हाका मारताची हांव युद्ध भुमीन तूं मरचें जायत नाका पळय आमगेलें सैन्य येयना तूं आनी हांव मांद्र आयल्यांची पुराय सैन्य ते त्रिगर्त रायाल वटू युद्ध करूं चमकला आनू इतय चमकला नगर रक्षणे करी म्हूण म्हाका सोडून चमकला एक सैनीक पुणी मिगल सहायारा बैल असवे ना न्हय तशें आसतना म्हाका हांवें एक सान चल्लो बालकू युद्ध शिकला वाव त्या वयसम करून शिकनी ना मामा आनी शिकू असाव म्हणटना शस्त्रास्त्र परिणीत जावन नाशिल्लें त्या कौरवांगेल उठ हांव कशें युद्ध करचें मेज्यान जायना वचा वचा ब्रहन्नळे आमी हांगा गांवां वचा आमगेल्या गांवां वचा तेन्ना ब्रहन्नळे सांगता कसा राजकुमारा भयेन दीनरूपोसी द्विशताम हर्षवर्धन तुका भंय भरला कसं हें भंयान इतली एक राजकुमार जावन अशी भिवन कडकडवची म्हूण आस बे तूं अशी राग तांडिल्या री कळ्ळे तूं रडल्या री थंय तांणी तुका पळयतर तांकां बारे संतोश जाता हें एक बिजूड येयला म्हूण आनी एक कसं म्हणून युद्धरंगा वचून पावलो तूं ना न्हय एक बाण पुणी धनुश्याक तूं प्रयोग करूं प्रयत्न केला हांवें ना न्हय युद्ध सुरू करचें पयशे फुडें भित म्हूण जाल्यार आनी तूं युद्धरंगाल्या वतन कसं मुत्तून घालता कितकी अंतपुरांत तूं कोच्यो येयला पळयतना बद तूं बारी विरादी वीर म्हूण लेखला
30 दीस युद्ध केलं की तू सकंड रात्री पुरे सांगतर असेल काही तू अंतपुरा स्त्रियाला मधीन तू 30 दीस कसं नाही आणि की 30 फरलांगस सैन्याला घेवचाक आता कडकडेत तू आणि 30 दीस युद्ध रंगांतूर आपच्या आसवे तू आता तू म्हाका आज्ञा केलेलं थंय दुखून येतना युद्धरंगामध्ये मेगल सैन्य रतो राबो का म्हण वरून राबोचेची इतली मेगल कर्तव्य कळव्या आणि कशी तू युद्ध करत त्या तुक पडलेलं मागीर म्हणत काही तितल्या कोच्यान घेतना तू भारी व्हडलं युद्ध करतल म्हणले की लात खंयची तोंड घेऊन तू वापस अरमने वत्ता तितली जन बैल मनशाला मध्येन तू तितली पुरुषाला मध्येन तू कसल म्हणल कसल न म्हणे वीर शूर म्हणून सांगील तू आता सीधा धावून चमकल म्हणजे पुरे जन तुका अपहास्य करणो हसनाच वे एकचूर गौरव दिती तुका त्या सोडी सैरंद्री नव्हे अर्जुनाला सारथी म्हणून सर्व जनाले एदराक घोषण केलेले आता सारथ तिथले समर्थ सारथ असून व युद्ध करण्याशी आयलो म्हणल्यार म्हाकाय लज्जी आता युद्ध करण्याशी मागशे वचना रथ घेऊन मुखारी वच्चे मागशी बी वचना कडे तो सांगते ना बरं नळे तू कसले सांगा युद्ध करना म्हाका बहीण जाता म्हाका तू अरमने होरका तांनी येऊन जाय जाल्यार अरमनेन तुले ऐश्वर्य घेऊन वचचे मात्र युद्ध करना म्हाका कसले चिंतना आणि तू कोणके सकड म्हाका नास्त म्हणणं वाड नाही म्हाका मेगल जीव वरला वाड कोण जाव का तांनी हासोची जाय जाल्यार आमगेल संपतो कसा जाय जाल्यार लय पटण जावो म्हाका मेगल जीवूची मुख्य कळव्या वचना वापस ती हंगशिता ब्रहनळ त्यांनी सांगता ना बिजोडांनी म्हणले कुनुका म्हाका तशी मन आयले कसं म्हळ्यार अण्णान म्हाका नगर रक्षण करी म्हणलेले आता हांव अण्णाला उतर मिकून अंग युद्धरंग आयला म्हणून अण्णा कळले अण्णा बेजार जात न्हू ताचे खातीर तशी पळय वचना म्हणून म्हणटा आनी तू यो रथ मुखार व्हरूंक प्रयत्न करचे पळोवन वांतल्यार वांतलो वेंचून खायना म्हणून सांगून रथार दुखून उडलोच यो उडलो कुडले अर्जुन मागशे पळोवन हे डी घून वतरस व्या म्हूण सांगून तशी युद्ध करून मेल्ल्यार श्रेयस शिवाय धांवल्यार न्ही म्हणून उत्तर कुमार घून समीत पळयना काही उसर बीक दोन धांवत काही कुडले अर्जुन कसं करता घोड्या पुरे रथाच खांब्याकच बांधून घाल्ली काही आणि तो बाई उडलो काही उत्तर कुमारा तिकड धावलो अर्जुन धांवतना ताण एक चित्र विचित्र रूपारी धांवतर असतो सिक्कीर गिनेसला वरल देऊन असं विचित्र दिसतर असं कुरुसैनिकांक वो कोण म्हण गोतना न्हू उत्तर कुमार बिजोड म्हण तांकां गोतच न्हू यो बाई भिवन तागेल मागशें धांवत म्हणले कोनू अठ्ठास कोरना आसतरसच काही राजकुमारो देऊन धांवतरस तागेल मागशे एकलो नपुंसकूय धांवतरस या पळोवन तांणी लेखला आमकां पळोवन भिवन तांणी धांवलींची म्हणून आश्चर्य जाल्ले एक नमने विचित्र चित्र दिसली तांकां तांणी चितलें उलयतरस की त्या उत्तर कुमाराला मागशे धांवतलो एकलो तो पुरुष की स्त्री म्हूण कळना नपुंसक दिसता पळयल्यार जाल्यार धांवच्यो म्हूण पळयल्यार नपुंसक म्हूण दिसना नपुंसक जाल्यार कोणें युद्धभुमी येताच वे आनी तो धांवत पळय राजकुमार तागे लोटवो भिवन धांवत की ताका तांडून आडू धांवत की तेवूय कळना म्हूण आनी एकलो म्हणटा की तागेले वेशभूष तागेले नमुनो सकड पळयल्यार आमकां कसो दिसता म्हळ्यार म्हाका कसो दिसता म्हळ्यार वो अर्जुन जावन आसच्या पुरो म्हूण दिसतरस वेश आतां अज्ञातवास आसत न्हय वेश विंगड कोरून सुचे अर्जुन कितकी म्हणून तांणी चितलें उलयतरसची त्या वेळार नपुंसक वेश घाल्लेलो अर्जुन आसच्या पुर्वे म्हूण म्हणलेले रितीर उलयता शिवाय खंडीत तोचे अर्जुन म्हूण सांगू जायना हांगा कसं जाल्लें म्हूण म्हळ्यार उत्तर कुमारा धरले ताणें अर्जुनान सम्माची 100 अडी धावो भितर धरला धरून तागेल कॅस्ट धरून राबयले उत्तर कुमार रडू सुरू केलें की रोण चेडू शिरडतर सांगता की व्यर्थ प्राण वत न्हू मेगेल कसले प्रयोजन ना अर्जुन हांव तूं मरता आमी वच्चा धावया कडेरी मागीर आयकना नाशी तो अर्जुन ताका तांडून राबयत न्हू सांगता की अर्जुना तुका एक गोत चंदूकून सांगता की
जिवंतच म्हूण जाल्यार केन्नाय न्ही केन्नाय एक दीस चांग मेळटा म्हणूच वांचून व्हरल्यार न्हय चांग पळोवचें आमी आसचें थंयच्यान तुरत उंडय आमी वचा म्हणून. आनी तुका सारथ्य केलें कस की दुड्ड मेळटा म्हूण तूं दुडवा अशें सारथ्य आयला जाल्यार तूं म्हाका सारथ्य करना तें ताजे पयशे चड दुड्ड दिता हांव तूं कसलें भिवू नाका वचा आमी कशें कशें सांगल्यार अर्जून अट्टहासार आसतके आनी ताका रथाले तांडून हाडतके तांडून हाडून समाधान करतके मात्र ताका मात्याक परसीतकय समाधान करतकय आनी सांगतकय उत्तर कुमारा भिवू नाका कळ्ळें आमी तूं क्षत्रियान कसल कोरका त्या कोरका शिवाय कळ्ळें तूं भिवची न्ही आनी तूं कसो कडेन प्रतिज्ञा केला ते बायल मनशाले द्रावड घास करी आतां म्हाका वचून तांणी हास्य तशी करची न्ही पळय तुका युद्ध करूंक भंय जाता युद्ध करूं नाका हांव शत्रूंक गेले युद्ध करता तूं सारथ्य कोर येत न्हय तेंवूय जायना हांव तुका करूंक रथ खंय घेवन धांवना नशी घोड्याक नियंत्रण करूं जाता न्हू तुका तूं सारथी जावन सीदा कुरू सैन्या मदेन तूं रथ व्हर हांव युद्ध करता तूं कसलें भिवू नाका कडेन रे एक निमिश भितर निवप ना यो एक मुक्काल घंटो तागेलें भाशण करून जाता रे उत्तर कुमाराक धैर्य येनी जाल्यार एक कळ्ळी ताका कसलें म्हळ्यार यो ब्रहन्नळे म्हाका युद्ध करूं ना तो करता म्हणटा जाल्यार भिवून म्हाका वच्चा खंडीत यो सोणा युद्ध हांव करचें भशेन युद्ध तो करो सारथी जावन बसची लायक म्हूण सांगून कशी जाल्यार म्हाका वांचिना म्हूण गोतच न्हय सारथी जाल्यार सारथ जावन बसता म्हूण सांगून बैसलो. अर्जून कसं करता त्या उत्तर कुमाराक सारथ्य करूंक बैसून तो रथ घेवन अर्जून ते शमी वृक्षाले वता. शमी वृक्षाले वचून तांचे आयुध पुरे तो गुदेवायसिता हांगा भीष्म द्रोण हांकां पुरे दूर दुखून ते चमकण नपुंसकाले सकट पळयतनाची हो अर्जून आसच्या पुरो म्हणलें संशय जाल्ला आनी आतां एक भीकर युद्ध जाता म्हणून ಸ್ವಲ್ಪ भंय जाला आनी हांनी सलवताची म्हणलें सुचनेक कसकस अशुभ चिन्नी सकट तांकां जातरस सैनिकाक आपापी निरुत्साह इलाक युद्धांत त्या वेळार द्रोणाचार्य मळिलीचके चंडमारुत येतशी जत पळय पातोरू धूळी पुरे घेवन येतरस आकाशांतू तांबडे रक्तवर्णाचे मोडस आमगेले शस्त्रास्त्र आपापी हाता दुखून तो गुपडतरस आग्नेय दिक्कांत पळय अग्नी ताजितल्याक जळतरस जल कितली की कोल्ली रडतरसची आमगेल रथाचे घोडे पुरे दोळे दुखून उद्दा ते वयतरसची आमगेल रथा ध्वज गट्टी राबनीची कडकडे तरसच कितली की अशुभ सोचने तश जावन पळय कसे की एक ओड विपत्तम केत म्हणेल वय आताश जावन जागृतेर युद्धाक राब्याची सुरवेक व्यूहक्रमारी सैन्य राबोवन सुरवेक आमगेल आत्मरक्षण आमी करून घेवका आनी आमी आक्रमण करून गायक वश करून घेतला पळय ती गायकय तांकां सोड दिवचें ना ते घेवन आमी वचचो का जाता तशें जावन आतां इतले पुरे पळयतना भीष्माले सांगता द्रोणाचार्य तो युद्ध आयिल्लो दुसरो कोणय न्ही अर्जुन म्हूण म्हाका दिसतरस म्हूण आतां भीष्म द्रोण हांनी पुरे कसल करताची युद्ध कशी जाता हे पुरे आमी पायचे दिसा पळया आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.